श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। माझी काय चुकी आहे राव? थांब चेअरमन। मी काय केलं? चेअरमन तू थांब, मी ठोका टाकतो। पण माझी काय चुकी नसताना काय? तू तिथं तू थांबा चेअरमन। बरं का झडपीला वातावरण एक नंबर झालंय। जिकडं जावं तिकडं कुणाचं नाव? कुणाचं काय? रामभाऊ 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 राहिला का ना तुम्ही बोलताय? कुठं कुठं म्हणजे सीता सर रामभाऊ रामभाऊ आमच्या इकडे तर माझं नाव सगळी म्हणतात शिशुभाऊ शिशुभाऊ शिशुभाऊ। ओ लका 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 लका। आणि मग शिशुभाऊ तुझ्या जिल्ह्यात खपकी, इकडं आमच्या जिल्ह्यात कशाला आलाय? हा म्हणजे तिकडं तुला तुकडा मिळाला तर म्हणून तू इकडं पोट भरायला आलाय आणि आम्हाला मग तुम्ही माझं नाव आहे म्हणून तिकडे असतात काय अडचणीची काम? अडचण एकच की खायला मिळाला हीच अडचण ना। तू तोंड बंद ठेव, तुला बोलू नको। हा आपलं काय करायचं, 2 टाइम खायचं आणि रानातलं काम बघायचं। नाही सांगितलं बरं का, तुला बी सांगतो या। बरं आता आपण किती नृत्यांगना आणल्या होत्या? हा आणि अजून सुद्धा शशी आपल्याला खर्च भरपूर करायचा आहे। त्यांचं पैसे दिलं का हो? कोणाचं म्हणत ते पैसे राहिले तर आहे दिलं की छोट्या? दिलं की। तुला काय माहितीये का एवढा खर्च करताय, पैसे कुठनं आणताय तुम्ही? बघितलं का आता एवढं काय म्हणतोय? हा एवढा खर्च करताय, पैसा कुठून आणला? अरे आमऱ्या थोडा पैसा आहे आमच्याकडं। हा आता आपण कुठे बसलूया? रस्त्यावर वय ही उमरा कशाचा आहे? इमारत दिसा नाही काय? वाडा कोणाचा आहे? आपलाच आहे। आपलाच आहे? आपलाच वाडा आहे की। तुझा काय संबंध आहे? आमचा आहे। आमचा छोट्या कोणाचा आहे? आमचा आजोबा सांगत होता ह्यात आमची बी वाटणी होती, उगाच गोड बोलून बोलून सह्या घेतली त्यांनी। त्यांचा वाडा या नाही त्याची चूक नाही। काय झालं माहितीये का, ह्याचा आजोबा कंटिन्यू इथं चौकीदार म्हणून होता, गेटाला राखान। त्याच्यामुळे म्हणत असत असू दे। त्याच्यामुळं ना टेन्शन घेऊ नको। अशी किती इस्टेट आहे पडका वाडा पडका दिसतोय तुला? अरे माझ्या पूर्वजांचा आहे, 500 वर्षापूर्वीचा वाडा आहे। अशी काय किंमत ह्याची? मागल्या वेळेस तारांबळ झाली तर हेच वाड्याची मागली दगडी तुम्ही डबार म्हणून विकली। ए शश्या थोबाड फोडील, कोणाला म्हणतोय दगडी विकली? काय झालं माहितीये का, सरकारने भावाला विनंती केली, त्या ताजमहाला भीत बांधायची होती आणि तिथं दगडी कमी पडली तर म्हणली कुठली दगडी चालतात, दगडीच कुठे मिळणार? 500 वर्षापूर्वीचा वाडा संग्रामरवरी दगडात बांधलेला आहे। आणि मग विनंती केल्या, भाऊ म्हणले ठीक आहे, असा बी मी वापरत नाही, मागची जी बाजू एक माझी भिंतीची काढून दगडी द्या। का दगडी इकली म्हणतोय वैर? टायली भरताना बघितली। टायली भरताना बघितली, बरोबर आहे की, पण ही अशी टायली भरली। मला काय म्हणायचं आमिर, एवढा बघून मोठा खर्च केलाय, 50 लाखाकडे गेलाय खर्च। अरे 50 लाख काय, करोड रुपये जाऊ दे, 2 करोड जाऊ दे। येडाय का काय तू? भाऊचं झेडपीचं कशाला बघायचं? तुझंच बघायला की डायरेक्ट झेडपीला? नाही माझं कुठं तवा आता आम्ही बोललो चुकीचं आहे। अरे गणाला गावात तरी वळखतात कारण झेडपीचं कुठं नाव काढत बसलाय? अरे बावळट गावात, अरे मला देश विदेशात सुद्धा वळखतात, अलग लक्षात। गावातच काय घेऊन बसला तू? बरं आहे की, ती बैलगाडीचं काय करायचं लागा? बैलगाडी आताच नियोजन करा, परत ऐन टाइमला परत आमच्या म्हणून यायचं, लक्षात घे। करा ना मग नियोजन। अडचण का तुम्ही कशासाठी कार्य करते? बक्षीस किती होतं? बक्षीस 2 लाख रुपये ठेवू। 2 लाख 1 रुपया मग किती ठेवतो? गेल्या वेळेस सरपंचाने ठेवले 2 लाख रुपये, आपलं 1 लाख रुपये तर वाढवून पाहिजे। बरं ठेवू 3 लाख रुपये। मी काय म्हणतो मला काय गाडी बिडी ठेवा, येडे काय लाव ती बी चालत। आता शक्यतो थारण बुलेट असलं ठेवत्यात, लावून द्या एक थारण एक बुलेट, तिकडे तिकडे यंत्रणा राबली पाहिजे बरं का।
मग लढाय काय सुट्टी द्यायची नाही आता. हा माग पडायचं नाही अजिबात. परत असला चान्स परत येतोय का नाही काय सांगावं. पुढे बी चान्स येईलच पण आल्याला सोडायचा नाही. हा आणि भाऊला म्हणा कमी पड नको भाऊ. कमी कमी तर आम्ही आहे की. अरे कसली यंत्रणा राबवता तुम्ही? अरे यंत्रणा म्हणजे अरे शशा लय डोक्यात माझ्या नियोजन आहे. आज सांगाय तुला सांगतो आज सांगाय भाऊच्या सोडून मी कुणाच्याच कधी पायावर डोकं टेकावलं नाही. पण आता भाऊसाठी प्रत्येक माणसाच्या घरात जाणार आणि प्रत्येकाचं पाय धरणार. आमच्याच भाऊला मग तुम्ही आमच्याच भाऊला येडपट आहे तुम्ही. 2 मिनिट माझं ऐका. तुम्हाला काय कळतं इलेक्शन मधलं? मला कळतं सगळं. मला आमच्या भागात मी सगळं यंत्रणा मीच फिरवतो एकटा. 1 मॅन आर्मी गत. देवा शपथ करून सांगतोय फक्त माझ्याकडे हातात यंत्रणा द्या. असं म्हणतो. हा तुम्ही हाता पायावर डोकं टाकवणार आणि हे करणार आणि बरं बरं म्हणजे यंत्रणा तुझ्या हातात पाहिजे. चालतंय दिली. आहो पण मी काय केलं तुम्हाला? अरे का आहो पण काय केलं मारू नका तुम्ही बिनकामाचं. पाटील सुभाषराव मी हँग झालो हँग का मलाच कळना पुणे जिल्ह्यात कुठं उभं राहावं. झेडपीच्या इलेक्शनला अहो इंदापूर बारामती दौंड पुरंदर भोर वेल्हा मुळशी जुन्नर हवेली शिरूर ज्या तालुक्यात जाईल तिथं म्हणतात लोक रामभाऊ तुम्ही आमच्या गटात उभं राहा. काय करू मी करू काय सुभाषराव सामाजिक कामच एवढे. तुम्ही एकच काम करा आपल्या झेडपी गटात उभा राहा. तिथंच आपलं उभं राहा आणि तिथंच निवडून या. दुसऱ्याच्या ढवळा ढवळ करायला जाऊ नका. तिथं आम्ही दोघं बी ताकद लावू का अध्यक्ष? पाटील तिथं त्या लोकांनी तयारी केली ना कशाला दुसऱ्या जाऊन उभा राहता तुम्ही? सुभाषराव लोक का उभं राहा म्हणतात त्याला काम बोलतंय काम. कुठल्या तालुक्यात जा रामभाऊनी काम केलेच. शाळा असो दवाखाना असो कुणाच्या आडीनडीला धावून जाणं असो रामभाऊनी केलं. आपल्या गटात केलंय का तुम्ही बाहेरचं सोडा रामभाऊ? सुभाषराव आपल्या गटातल्या गावागावात हळदी कुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा बैलगाडा शर्यत क्रिकेटच्या स्पर्धा कुस्तीच्या स्पर्धा दहीहंडी उत्सव सुभाषराव काय काय म्हणून मी नाही केलं. आणि तुम्ही ही जी काम केलं का नाही ह्याची जाणीव आपल्या भागातल्या लोकांना बायापरांना मतदारांना आहे म्हणून तुम्ही आपल्याच भागातून उभा राहा. सुभाषराव म्हणते ते बरोबर म्हणते. सुभाषराव मला सांगा आता एवढं उपकरण बाबाला 50-60 लाख रुपये नुसता खर्च केलाय. आता इलेक्शनला अजून खर्च होणार. उद्या पाण्यासारखा खर्च होऊ द्या पण मला झडपीचं अध्यक्षपद खुणावतंय. अहो रामभाऊ पण तुम्ही गावात पण कामं केली पाहिजे हेच बाहेरचं सांगताय तुम्ही. गावातलं काम रातचीच गोष्ट घ्या. गावात पाणी सुटलं त्या खालच्या आळीची कौसाबाई तिची मोटर बिघडली होती. 1 इंचीची मोटर. म्हणजे रामभाऊ पाणीची आहे ना डोंट वरी म्हणलं. लगेच गेलो पाना बिना गेला खोलली मोटर 2 मिनिटात मोटर चालू केली. त्याला म्हणायचं धावून जाणं. बरं जेवढं आता आपण तयारी केली ना ती तयारी तशी ठेवायची. आता सोडत पण होणार आहे गटाची आणि अजून जोशात पुढची तयारी करायची. सुभाषराव तुमच्या साथीची गरज आहे. पाटील तुमच्या मला आशीर्वादाची गरज आहे. आमचा आशीर्वाद आहे. लोकांमध्ये जाऊन सांगा एकच नाव रामभाव रामभाव रामभाव. अहो आम्ही सांगायची काय गरज आहे. रामभाऊ तुमचं कामच सांगते ना. काम बोल काय ना जी जगाला माहिती ते आपल्या परिसराला पण माहिती असली पाहिजे. पण बाळासाहेब कुठं गेला आज? त्याचं काय खरं आहे. आलं मनाला गेलं शेणाला टाकलं टोपलं बसलं उन्हाला बसलं असं पेत. तुम्ही काय मारून आले तू थांबतो. थांबा काय झालंय आमिर काय झालं काय माहिती काय झालंय? चेअरमन पळून जा पळून जा. काय झालंय काय झालंय? पळून जा. बाळासाहेब काय झालं भावाट आहे का काय? खरंच म्हणला 100 वेळा सांगितलं कायदा हातात घ्यायचा नाही. होता बोलू नको ते तुझ्यामुळे तर घडलं एवढं. काय झालं? तुझ्यामुळे काय झालं केलंय मी मोगला लागली का मोगला कसं कसं आम्ही एक एक मधु गोळा करतोय. ते चेअरमन आमच्या घरातला माणूस आहे आणि तुम्ही त्याला डायरेक्ट मारताय वय. ह्याला ठोका टांगो ठोका गपके. अगं आपलं गाव आई समाज आहे ही माहिती नाही बाळासाहेब. मला सांगा तू काल मला तू म्हणला आमदार साहेबाच्या बांगल्यावर हे आलं नाही ह्याच्यामुळे माझं नाक खाली गेलंय तिथं. काय गेलंय तुमचं नाक खाली? अहो सुभाषराव मी काल गेलो मार्केटला. मी तात्याबा खरं नाना आरतीचा माझा सोयाबीन मार्केटला इकलं 2-3 पाहिजे नेलं आणि म्हणलं आपल्याला बंगल्यावर गेलं पाहिजे.
कुणाच्या आमदार साहेबाच्या हा तिथं गेलो सगळ्या गावाचे लोक सुभाषराव जमल्यात आला आम्ही म्हणतोय कांबळेश्वरचं कोण आहे का नाही गर्दीतनं मान काढतोय आणि जेवढ्यात महादाने दाखवलं म्हणले आपल्या गावचे सरपंच संजू मेंबर आणि चेअरमन आले ती आणि चेअरमन ते आपला सरपंचराव प्रामाणिकपणे मांडला बरं का आमदार साहेब आमच्या गावात रामभावला दिले तरी चालतंय रामभाऊचं बाळू आमदारासमोर बेला का म्हटला माझ्या मांडलं पाहिजे बरं का ऐका की तेवढ्याच संजू मेंबरनी चेअरमनचा हात दाबला आणि चेअरमन वाकला ना बाडा बाडा म्हणला आमदार साहेब कुणाला तिकीट द्या आमच्या गावात देऊ नका आणि जर रामभाऊचा विचार करत असाल ना रामभाऊने कारखान्याला चपडब केली पैसे खाल्ल्यात 3 शीट त्यामुळे गेले आला का प्रामाणिकपणे काम करून सुद्धा सुभाषराव काय माझ्यावर आरोप आहे नाही तुमच्यावर आपण नाही चेअरमन बेकार आहे चेअरमन आणि रोजला का आमच्या पंक्तीला येऊन जेवते तर आमचीच बदनामी करते चेअरमनला बोल ना आम्हाला काय बोलतो इथं पावसुटी द्यायची ना आता मागे सरतला जुळून काढायची कुणाला सुट्टी द्यायची नाही त्याच्या चेअरमनला आणि त्या मेंबरला भावाला जेडपीला उभा राहायचंय मटणा अंड्याच्या पंक्तीवारी गेला भाऊ तिथं आमदारांच्या तिथं बाळासाहेब तो तिथं रामभाऊला का मला खाली बघायचं सुभाषराव वास्तुक शांती लागेल तू मटणा अंड्याचं कुठं नाव काढता सुभाषराव मी किती किती काम करायचं लोकांसाठी किती पळायचं पुढचं उद्दिष्ट ठेवून मी बाबा कष्ट करतोय प्रामाणिकपणे करतो हे आणि पाण्यात घालवलं. मला सांग मी चेअरमनला हा नको माझा नाही नाही तुम्ही काय करायचं पण करता? बसून मी बसायचं नाही मी सुट्टी नाही द्यायला. चेअरमन! नाहीतर मी तुला सुट्टी देणार नाही. काय राव हे अवघड झालंय सोडू नका त्याला ताणून हाणा त्याला ताणून काय करायचं आहे निधीचं मग तुम्हाला आणलंय का त्याला निधीचा योग्य वापर झाला पाहिजे ही बसलो हे बघितलं ना ही गाठकीला हा ह्याच्यात आपलं पदरचं 50-50 हजार गेलं 2 लाख रुपये घालावं लागले ह्याच्यात जाऊ दे बाबा सगळं होईल काय आता आलेला निधी ना 50 लाख रुपयाचा इथं थोडीशीच भिंत बांधायची संरक्षण भिंत बांधली म्हणून मशानभूमी वाहून गेल्यावर काय करणार का मी एकीकडे दाखवतोय तो आणि निधी दुसरीकडे खर्च करायला लावतोय ऐका संरक्षक भिंत ही नदीलाच बांधायची पूर्णपणे इथून तिथपर्यंत अख्खी जेवढं पैसा आहे ना तेवढा वापरच करायचा हा तेवढा सगळा घालवायचा आणि आपण काय घ्यायचं ताटली घेता का जर्मलची ये रे माझ्या ओ सरपंच मी सांगतो काय करायचं 50 लाख आल्यात ना 30 ते 35 लाखच खर्च करायचा 15 लाखाचं 15 लाखाची आमची वावर बिवर नको सोडून व्हायला तुमच्या घरचं लय सत्यवान व्हायचं नाही आपला हातच्या राखून राहायचं असतं सत्यानेच काम केलेलं आहे म्हणून मला आदर्श पुरस्कार मिळाला तर सरपंच अरे पुरस्कार घालवला तू पुरस्कार काय चाटायचा आहे वे घर चालतं का पुरस्काराने डबडी ठेवून कागद ठेवून पैसा असेल तर किंमत आहे पुतळा बांधाल का कांबळेश्वर तुमचा मी सांगतोय तेवढंच करायचं 9 लाख आहेत ना 4.5 लाखाचं सोनं करा आपल्या गौरीला आपल्या म्हणजे तुमच्या गौरी वहिनीला मग ते आधी बोल की आणि हो का काय कमी पडलं दाखवायचं आमदार साहेबांना कमी आलंय म्हणायचं परत मागा आमदार साहेब काल म्हणलं होतं का नाही की काही निधी कमी पडला तरी मला मागा हो का माझ्यावर राहिलं ना मी त्याला गाडावतो आणि जो माझ्या विरोधात जातो मी त्याला नेमका तुडावतो म्हणूनच मी तुला माझ्या हाताला राखून ठेवलाय मग आपलं कसं तुमच्या कधी आणीबाणी येऊन दिली का नाही ना आलेली घालवलेली आणली नडावलंय का कधी तुम्हाला येऊन कशाला नडावतो मग असंच असतं आपलं बराबर का बोंबलेत आले पळतच आलाय चांगलं राव गाव आमच्यावर सोडून तुम्ही निवांत उपासला इथं नदीला काय झालं काय मेलो कोण तिकडे डोबा करून इकडे राव बसला निवांत तुम्ही दोघं बी लगा आता ह्या 15 लाखात वाटणीला या चाल की तुम्ही आणि इकडे बसला म्हणजे जा 10-15 करायचा राव बाळासाहेब माग लागले सकाळ बसणार राव काय तुम्हाला सांगायचं त्यांचं कामाच्या मागं लागायचं पहिल्यापासून ते कुणाच्या ना कुणाच्या मागच लागतंय दांडका घेऊन माग लागले तर हाणायला बाळू दाजी कुणाला हाणत नाही धावून जाईल एवढं खरंय राव तर आता सकाळ ताणते धावून जाईल का राव तुम्ही डोंबाळा केला तिथं सरपंच तुम्ही म्हणला गावात आमच्यात कोणाला द्यायचंय त्याला द्या बरोबर ना बरोबर आमदार साहेब तिथं तुम्ही मला डावाचलं काय? मी तिथं बडाबडा उकलो त्या कारखान्याचं माहितीये का मी डावाचलं काय म्हणलं
काय मला मी म्हणलं का हातावर हाणलं काय केलं म्हणजे आम्ही हाता हाणलं म्हणजे ते डास होता मी असं केलं नसतं मग तुम्ही बोलला मला वाटलं की तुमच्या मनात काय रामभाऊविषयी तुम्ही जरा बोलून मी काय म्हणलं तुम्हाला रामभाऊचं सांगा म्हणून अरे पट्ट्या डास मारला का डास उठवणार रे माझ्या वतीने सरपंचाने पाठिंबा दिलताना मग तुम्ही तुमच्या मनातला राग होता चेअरमनकीचा कुठला असेल ती तुम्ही बोखून दाखवलं नाही डास असं हाणते ती असं केलं तुम्ही ओ सरपंच हे चेअरमन मी काय केलं माहिती का मारण्यापेक्षा हत्या करायची नको म्हणून असं उठवून लावत होतो पण तुम्ही आपलं बोलून टाकलं तुमच्या मनातलं हिटलं त्याला मी काय करणार माझं काय नाही काय करतो हा. मीच आहे ना हा. काय लागू ते चुकीचं माझं सोडा सोडा खाली मग काय राव संजू मेंबर तुमच्यामुळं माझ्या मागे लागले ते माहिती काय बाळासाहेब आम्ही माझ्या वतीने सरपंचाला बोलायला सांगितलं होतं सरपंचाने माझ्या पाठिंबा दिला मी बोललो पाठिंबा दिला गावगाड्यातला कायमचाच विरोध बरोबर आहे. प्रत्येक कामात विरोध काय लागा तुम्हाला लागा निवळी लागा नालायक तुम्ही बरं का पण म्हणजे काय आम्ही- मग आता काय माझ्या मागे लाग सोडले ते बरं की दाजी अजिबात हलत नसतं किती पेलेलं असू द्या आणि ना नदीत काय टाकतो. वाहू द्या. आणि आम्ही आहे ना. मोकळं. अरे, काळजी करू नका आम्ही काळजी करू नका थांबा. कुणाला? अजिबात अंगाला हात लावू नका त्यांच्या अंगाला हात लावू नका ठोका टाका. काय हातात घेऊ नको म्हणताना काय हातात घेऊ नको काय हातात घेऊ काळजी करू नका. नको कोण असली मारल्यासारखं त्याला सुभाष. उचलून मारली असती जा बिचराव जा तोंडाने इसरा पण काय झालं मी काय चुकलंय माझं राव चेअरमन शांतीमध्ये क्रांती काय लावली तुम्ही चेअरमन मला सांगा काल आमदार साहेबांची तिथे गेला होता सरपंच म्हणलं होतं की आमच्या गावातल्या कुणाला द्या अगदी रामभाऊला जेडपीचं तिकीट द्या तुम्ही का म्हणते तर मिठाचा खाडा टाकला की रामभाऊनी विरोधात काम केलं रामभाऊचा विचार करू नका अध्यक्ष गेलतो आमदारांच्या तिथं तिथं वर स्टेजवर होतो आम्ही काहीच माझ्या डोक्यात नव्हतं मी ऐकलंय सुभाषराव सगळं ऐकून तर घ्या की राव माझ्या डोक्यात काहीच नव्हतं तिथं बसलो होतो आम्ही तर हे माणूस म्हणला बघा रामभाऊला तिकीट मिळतंय खुणावलं ह्या माणसाने मला संजू मेंबर काय म्हणून मी तुम्ही तिथं कारखान्याचं बोललो अरे मी काय एक शब्द तरी बोललो का मग ते कसं म्हणतात आला का मी एक शब्द आणि मी माझ्या तोंडाने म्हणायचं असतं मी गावातल्या अंटू फंटूला बिलवतोय आमदारांना म्हणलं होतं ना, देऊ नका म्हणून. तोंडावरा हा. हो का एका दांडीच्या ठोक्यातच एक मी घालवीन कुणाला? पण माझा हा? मतदार कमी होणार ह्याचा मी पुढचा ओ, विचार रामभाऊ, करतोय थांबा हो का सरपंचाच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलता का नाही दिला दिलता. तुम्हीच खुणावलं की मला राव अरे मी कुठं तुम्हाला खुणावलं बाळा. सर होता असं उडवलं हाण माझी अरे, परवानगी आहे. समजा हे बोललं आता तुमचं काय राजकारण कधी झालं असेल ते म्हणलं हे वक्तय मी कशाला अडू काय राव हे अध्यक्ष नाही नाही तुम्हाला हान म्हणतो तुम्ही चुलता पटणारे बांगड्या भरल्यात होय. मग ऐका ना. वारंवा. बज- अहो चेअरमन तुम्ही स्वतःबद्दल बोलायचं रामभाऊबद्दल कशाला बोलायचं अहो, तुम्ही? पाटील मला काय माहिती हे असं मी म्हणलं कसं तरी जिल्हा परिषद लढवावी जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावं गावाला करोडो रुपयाचा निधी आणावा माझी दूरदृष्टी अरे तुम्ही गटारातच लोटाय आपण आम्ही तुमच्या बाबतीत काय चांगलंच सांगितलं सरपंच माझ्या आमचा वतीने मनाचा बोलले. मोठेपणा म्हणून आम्ही तुम्हाला संधी देत होतो चेअरमनला अशा गाण्या उठवत होता बोला म्हणून मी शेवट सांगतोय सरपंच संजय मेंबर आणि चेअरमन रामभाऊ के मन के भाया तो रामभाऊ ने कुत्ता काट के खाया इतका डेंजर माणूस आहे त्याच्या आधी लागला भाऊ कापून खाई असली हे मला माहित होतं ही अपुष्या पायाची ती अरे कोणाच्या आला काय मला ए शशा बुडवून मारे ना शब्दामध्ये बोला तर अरे तू दर्शना नाही तू धर येडा नाही फक्त खलास करू नका माझं लगीन होतो तुम्ही आज जाचाल गबास सुभाषराव कशाला बोलतो आमच्या गावात तिकीट गेलं एक ए बाळू थांब तिथे लग्न जमीन असतं रामभाऊ तर कशाला फकाट बोलला ओ पाटील ह्यो महत्वाचा विषय मिटवा गुंड एक नंबरचा चेअरमनला माझ्या बाळाने स्वतःच्या कानाने ऐकलं डोळ्याने बघितलं मित्र रामभाऊ माझा ऐका कसं माहितीये का चेअरमन आपल्या गावात तिकीट मिळतंय वेळ आल्याची तर आम्ही म्हणलो असतो की चेअरमनला तिकीट द्या तुम्ही रामभाऊजी विरोधात का बोलत बसला मी बोलायचं असतो डायरेक्ट बोलायचो संजू ह्या शेठ, माणसाच्या तुमचा दोष मनात नाही. काय होतं ते पाटील त्यांनी बोलून दाखवलं मी काय म्हणू मला एकच म्हणायचंय कुठलं पण तिकीट मागताना वरिष्ठांकडे कुठलं पण तिकीट मागताना मी किती चांगला हे सांगा दुनिया किती वाईट आहे हे सांगू नका त्यामुळे तुमची मानहानी होती ऐका रामभाऊ तुम्ही काळजी करू नका आमदार साहेबांना ह्यांनी सांगितलं तरी आमदार साहेबांचा तुमच्या विश्वास आहे रामभाऊ धीर सोडू नका रामभाऊ अध्यक्ष किती बिनलाजी माणसं आहेत रोज आमच्या पंक्तीला मटण खायला येते ए गाण्या तू तर बोलूच नको
हे बघा चेअरमन, आमच्या जर का भाऊच्या नाद लागलं ना रक्ताचं पाठ वाचेल पाठ. अरे कोणाच्या पाठ वाहतो रक्ताचं? चमच्याभर अंगात रगत कुणाचा पाठ व्हायला लागला ह्यो? मी मारील. तुझा काय संबंध आहे आमच्या गावात? अरे बाहेर गावचा आला नाही तर रक्ताचा पाठ वाहते म्हणतो चेअरमन काय कमी वय होऊन जाऊ दे एकदा. तालीम केली मी लय पैलवान ऐकतोय बघतोय घेतोय ऐकून शांत शांत, एकाने बोलायचं नाही. यांच्या भांडणामुळे माझी गावाची माझ्या जेवढी आहे ना तेवढी सगळी जायला लागली. आता वाटून झालं माझं. एक मिनिट बोलू ना कोणीच. हो कशाला हाना? आणि रक्ताचा पाठ तुझ्या गावात तिथं वाहू दे की. तुझा काय संबंध आहे आमच्या गावात बोलायचा? गाडी लावू नको. नाही भाऊ, भाऊ आहे तो माझा. ऐका, हे बघा, ह्या अतिशय चुकीचं झालंय. रामभाऊ, तुम्ही धीर सोडू नका. ह्यांच्या बोलण्याने आमदार साहेब तुमचं तिकीट कापत्याल हे मनात सुद्धा विचार आणू नका. हा, आणि इथून पुढे असे काय काडी करू नका राव. अरे कुत्र्याच्या भुकण्याने कुठे चोर पळून जात असते वय. चला. अरे मी तर कवच मारल्याचे चुलत पुटणं आल्यामुळं शांत झालो मी. हे बाळासाहेबांनी जरा पाटील आपल्या दोघांना सांगितलं असतं तर विषय मिटवला असता. गावभर तानात आणि वरडावरडी झाली. त्या बाळासाहेबांनी गावभर बोंब केली. काढू द्यायला पाहिजे होतं सोबत. काय गरज होती का? आणि हाना म्हणताय तिथं आणखीन. हा, त्याच बरोबर आहे. काय बरोबर आहे? माझ्या मित्राला मग कुणी काय बोललं की माझं डोकं हलतं. मग हे हाना तुम्हाला म्हणतात, त्यांनी का हाणलं नाही का? भांडणं पेटल्यावर काय केलं असं तुम्ही? मग माझ्या मित्राला काय कारण होते चेअरमनची नको देऊ म्हणायचं. त्याच बरोबर आहे. मी सुद्धा मारला असतो. हा, ए गप मिटलंय, चला घरी. होय अध्यक्ष, काय झालं? मॅटर काय झालंय? किरकोळ मॅटर झाला होता, मिटलं किरण शेट आता. अध्यक्ष तुम्हाला कळलं काय? काय आपला गट फुटला की. गट फुटला? कसला गट? अहो जिल्हा परिषदेचा. आपलं कांबळेश्वर गट गाव जे पहिल्या गटात होतं का नाही ते आता उचलून दुसऱ्या गटात टाकलंय. काय झालं? आणि कांबळेश्वर गाव सगळ्यात शेवट आहे आणखी. कुणी सांगितलं? काय टीव्हीला बातमी चालली. जिता अजून मेघाबास. ए किरण, काहीतरी चुकीची बातमी आणू का? अहो रामभाऊ खरी बातमी ही. असं कसं वाईट? गप्पी. सुभाषराव, मला नीट माहिती घेऊ द्या. किरण शेठ, बातमी खरी आहे का? अहो खरी बातमी. वाटलं तर टीव्हीला जाऊन बघा, आता चालू आहे लाईव्ह. कशाला टीव्हीला? रामभाऊ फोन कराव. तरी बी माझा विश्वास नाही. रामभाऊ खात्री करा. बघू द्या चालूच आहे लाईव्ह. चांगलं होणं शक्यच नाही. हॅलो साहेब, कांबळेश्वर गावातून इंटरनॅशनल पुढार रामभाऊ जगताप बोलतोय. अरे महत्वाचं बोल. आमच्या जिल्हा परिषद गटाची काय बातमी आहे? आला का आमचंच गाव दिसलं वा एकटं उचलायला तुम्हाला? हा, तुम्हाला म्हणवतो वारंवार मला खबर द्या, इकडलं गाव तिकडे येऊ देऊ नका. हाय तसा गट ठेवा म्हणलं होतं. मी किती तयारी केली. चिडू नको. सुभाष, गट फुटलाय. नेमका आपलं गाव दुसऱ्या गटात गेलंय. खर्च केला इकडं, थांबा. गट फुटला तिकडं. अरे कसं का तुझं वाटोळं झालं? बाया खुश झाल्या नाही तुझ्या पैठणी साड्या मिळाल्या, पोरं खुश झाली, नाटल्या पोरी त्याच्यावर ऑर्केस्ट्रात. अहो रामभाऊच्या कष्टाचं मात्र झालं सगळं म्हणायचं. वाईट झालं पण का? ऐका रामभाऊ, द्या विषय सोडून चला. नाही हरकती घेऊ. खचून जाऊ नको. हरकती घेऊ आपण तहसीलदार साहेबांना, आमदार साहेबांना मी बोलवा. सुभाषराव महाराष्ट्रातल्या कुठल्या बी गावात इलेक्शन लढवीन. मला सोडा. बिना औषधाची कर्ज गेली का? खर्च झालाय. अजून 5 एकरातली 2 एकर काही कायचे होत नाही त्याला. अजून हुशाव घालायचं, पण करणीला चुकायचं नाही. संजू, हे होणारच होतं आणि मला पक्का अंदाज होता. हा, म्हणून मी म्हणलो लढू द्या. चला. ए रामभाऊ, तू तोंड टाकू नको गाड्या. काय माहिती का, लगेच संपलं नाही सगळं. आणि गट फुटला म्हणजे त्याच्या आपल्याला परत हरकती घ्यायला चान्स असतो. घेऊन हरकती हरकती घेऊ. आणि पटवून देऊ त्यांना. असं आजच हरकत घेऊ. आज जाऊ तहसीलदारकडे जाऊन खात्री करू आपण खात्री नेमकं काय नाही. झालं ती. खात्री नाही. रामभाऊ आला की लगेच तहसीलदार बरोबर गट रचना बदलणार. एवढं आपलं वजन आहे. हाय ना? मिस्टेक काहीतरी झाले असेल पाटील. एवढं वजन आहे ना, फक्त तुम्ही खचू नका रामभाऊ. का सुभाष? आजच जाऊ तहसीलदार. ऐका आज नको जायला. उद्या आपल्या कांबळेश्वर गावात पूर्व परिस्थितीची पाहणी करायला तहसीलदार साहेब येतात. तिथं चहा पाणी याला बोलू किंवा गुपचूप साईडला घेऊन बोलू ना. अयो माणूसच घाण आहे राव. ऐका ना, इथं माझ्या रामभाऊचं
आमची वेळ आली. ए, दारात लक्ष्मी चालून येते शासन आपल्या दारी. आणि कोण आहे काय नाही ना? गडा बोलू. तिथं लय गर्दी असते हा, बारामतीत. हा. नाही इथं बोलू ना आपल्या पूर परिस्थिती पाहणी करताना. मला काम आहे, गडबड आहे मला. काय माहिती का मला राव किरण शेट मला लय गडबड आहे राव. तहसीलदार गावात यायच्यात. मग मी काय करू त्याच्यात? माझंच ते सासरा काय तहसीलदार. अहो ती नदी व्यायच्यात. ऐका की माझं एक काम करा की तेवढं. काय करा? अहो माझं रेशनिंगच्या लय तक्रारी सांगितल्या तिथं तहसीलदाराला गेल्या आठवड्यात. नेमकं तहसीलदार गावात येतात. तुम्ही तेवढं सांगायचं रेशनिंग 1 नंबर वाटतात किरण शेट म्हणायचं. आणि कधी वाटलंय नीट तुम्ही? मला दारात आलं असं कुत्र्यासारखे हिडीस पिडीस करताय आणि आता माझी गरज लागली होती तुम्हाला. मला अख्खं पोतं देतो रानातलं देतो आणखी रेशनिंगचं देत नाही. बस का चांगलं घरचं पोतं देतो. काय म्हणू तहसीलदारला? 1 नंबर वाटतात की रेशनिंग गावात म्हणायचं कुणाला नडवत नाही. हा किरण शेट चांगला आहे म्हणू. हा चांगला धान्य व्यवस्थित वाटतात. पण तुम्ही म्हणू किरण शेट आमचा. मी दुसऱ्याला सांगितलं असतं पण तुम्ही डेअरिंगनी बोलू शकता. मला माहिती आहे तुम्हीच ते काम करणार असतं म्हणून तुम्हाला सांगतो. मग मला तुमच्या दारात आल्यावर नीट बोलणार का? मला तुम्ही हेडीस पिडीस करता राव. संध्याकाळी जेवाय जाऊ दाद्यावर सांगवेला. जेवायचं बरोबर नीट नीट गरीबाला द्या राव. देणार घरचं देतो बायका ना अख्खं कुठे देतो माझं गव्हाचं तुम्हाला घरचं. रानातलं आणखी रेशनिंगचं देत नाही. बस का लय जाच राव तुमच्या जीव साखर वतलं का झालंय राव. मध्येच गळतोय तुमच्या पोटात. माझ्यासाठी तेवढं काम करा राव. मी तो बोलतो तहसीलदाराला बोलतो चांगला माणूस आहे म्हणतो. पण नीट नीट का वागा राव तुम्ही. पण लय माझ लगत करता तुम्ही. नाही वागत आता परत मी तसं. 1 दिवस लेट झाला तर आम्हाला घरी लावता. शटर लावलंय बायको नाही घरी ताराजू बिघडलाय. आता इथनं पुढे नाही लावणार पण सांगा तेवढं काय सांगतो मी. चला सरपंच वरपासून मी बघत आलो नदी. लक्षात ठेवा धरणग्रस्त क्षेत्रात अजून पाऊस पडतोय. कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त पाणी गावात येईल. गावात शिरल. काळजी घ्या सगळ्यांनी तुम्ही गावकरी म्हणून. नाही नाही तसा इशारा दिलाय गावातल्या नदीकाठच्या लोकांना आम्ही. सर परवा जो पूर येऊन गेला 5 फूट बांधारावरून पाणी चाललं होतं. 6 फूट होतं. 6 फूट पाणी चालू होतं. असं ना एवढंच नाही बऱ्याच लोकांच्या घरात पाणी गेलं. गोट्यात पाणी गेलं. अन्नधान्याचं नुकसान झालं. मी आणि माझा पुतण्या प्रत्येकाला घरोघरी जाऊन धान्य वाटलं. सुभाषरावच्या घरात 10-5 माणसं, बाळासाहेबाच्या घरात 10-5 माणसं. सरपंचांनी काय चावडीमध्ये सोय केली. अशी लोकांची आम्ही व्यवस्था केली साहेब. चांगले गाव म्हणून अशीच मदत करतात. चांगलं काम करताय तुम्ही. आणि रामभाऊ एवढे गावात सामाजिक काम करतात. ती परवा रामभाऊ ती एक पोरग वाहून चालवलं होतं साहेब. एक पोरग वाहून चाललं. गणान मी रसार बुड्या देत होतो आणि पोरग कडला बसले आणि म्हणते मी बाहेर आहे. असलं बी आम्हाला ताप झाला साहेब. काय सांगायचं. ठीक आहे पण चांगली काम आहेत ही. अशी कामं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी नदीकाठच्या केली पाहिजेत. संकट साहेब संकट गाव आलं ना तर गटतट राजकारण गाव सोडतं आणि सगळे एकत्र येतात. का बाळासाहेब अख्खं गाव एक होतं. आमच्या गावात रेशनिंग वाला चांगला आहे साहेब. सगळ्याला रेशनिंग देतो तो. मी आलोय कशाला ही पूर परिस्थितीची पाहणी करा आणि तुम्ही मधीत काय विषय घेतला आणि मला माहिती आहे रेशनिंग वाली काय काय. अरे पुराचा प्रश्न गंभीर झालाय. तुझं रेशनिंगचं काय मधीच ते विषय इथं काढ नका. पुराची सगळ्यांनी काळजी घ्या. अजून काळजी करू नका साहेब. पाणी वाढणारे लक्षात ठेवा बरं का तुम्ही. साहेब आम्ही एक महत्वाचं सूचना आहे गावातल्या नदीतो. युवकांनी काय करतात स्वच्छता नदीच्या काठची स्वच्छता करतो. बघतोय ना मी आता हे सगळं तुमचे असला कचरा नदीत ही काय गावाच्या बाहेरची येतात. गावातलीच माणसं आहे ती. पूर आल्यावर मेंबर सरपंच गावावर लक्ष द्या. नदीत कचरा लोक टाकतात. काय करतं तुमचं प्रशासन. योग्य नाही. रेशनिंग मिळतोय बरं का गावात सगळ्यांना. लय चांगला रेशनिंग वाला किरण शेट. अरे बाळ सुभाषराव काय काय हा विषय मला सांगा सरपंच. मी आलोय कशासाठी त्या विषयावर महत्वाचं लक्ष द्या. ऐका सर हा तर विषय महत्वाचा आहे पण ह्याच्यापेक्षा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्हाला एक विनंती आहे. आमचं गाव दुसऱ्या गटात गेले. ते फिरवा फिरवी करा ना राव. जिल्हा परिषद काय झेडपी गट. साहेबांना माहिती आहे बाळू सगळं. अरे हे बघा मला सांगा तुमचा बारामती तालुका नगर परिषदेत काही गावं जोडली. इकडे माळेगाव नगरपंचायत झाली. ते गाव बाजूला गेलं. मला सांगा ही सगळी अशी गावं गेली तर कुठली काय रचना करायची. आमच्या डोक्याला कमी ताप आहे का. तुमच्या सोयीने होणार आहे का ते. जसं आहे तसं ऍक्सेप्ट करावं लागेल तुम्हाला. साहेब पण तेवढं एक करा आमच्या तिकीटासाठी. पहिल्यासारखं जसं होतं ना तसं केलं तर साहेब एक विनंती आहे. माझ्यासारखा माणूस इतकं सामाजिक काम करणारा जर जिल्हा परिषदचा सदस्य झाला अनेक मोठ्या प्रमाणात निधी येईल. तुमचं प्रशासन सुद्धा तुम्ही म्हणाल तसं काम करेल. चुकलंय साहेब टाकायला. तुम्ही फिरवा ते. हे बघा फिरवा तुम्ही तुमच्या आमच्या गावात रेशनिंग वाला चांगला माणूस आहे. अरे
मला सांगा ही गावं तुमच्या सोयीने आम्हाला आमच्या डोक्याने काम करू द्या. भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या सगळा विचार करून ही रचना करावी लागते. तुम्ही हरकती घ्या, त्याच्यावर बघू काय होईल ती. पण जे झाले त्यात काही मात्र बदल होणार ऐका ना, बाकीच्या गावांचं राहू द्या मग गटाचं, पण एवढा गट कांबळेश्वर जसं होतं तसं करा. तिकडे ढकला. अरे बाबा काय हे माणूस, तुम्ही हरकती घ्या, हरकती घेतल्यानंतर बघू काय येते. हरकत घे, पण तुम्हाला जर होत असला आवाक्य तर करायला काय हरकत आहे? ही विनंती आहे गावकऱ्यांची, बाकी काय आहे? तुम्ही हे बघा, तुम्ही आमच्या पद्धतीने करतो. हे बघा रामभाऊ, तुम्ही सरपंच, महत्वाचा जो पुराचा विषय, नदीचा विषय, तो लक्षात घ्या. ह्या गोष्टी तुम्ही हरकती घ्या, बघू आपण काय ते. साहेब चांगला आहे साहेब एक तो ग्रुप आहे ना, त्याच्यावर वारंवार टाकायचा किती पाणी सोडणार आहे काय, म्हणजे आम्हाला सतर्क राहता येतं. आणि झडपी गटाचं काय करता येतं तेवढं बघा. हे बघा, पाण्याचा विषय महत्वाचा आहे. पूर आल्यानंतर पोती जी काळजी घ्यायची ती गावकरी म्हणून तुम्ही घ्या, बाकीचं आपण बघू काय. चला निघतोय मी आलोय कशाला? एक रेशनिंगचं काढतंय, एक गावाची रचना बदला म्हणतंय. काय चाललंय तुमचं मला काही समजतच नाही. सरपंच जरा नदीची काळजी घ्या. काय घाण टाकताय, चिंध्या टाकताय, काय काय करताय, असलं कुठं असतं का? साहेब ऐकून घेण्यात काय आपलं सुभाषराव ऐकलं पाहिजे. इथं साहेब ऐकून घेते ना, इथं रेशनिंगचा काय जाळ करायचा होता हो रे. अहो त्यो किरण शेठ म्हणला माझे तुमच्याशिवाय कोण बाजू मानणार नाही म्हणून गरीब. ऐका रामभाऊ, तहसीलदार साहेब काय अंगाला लागून घेणार नाहीत, कारण ती एका गावाचं जर फोडायला गेलं, एका गटाचं टाक्या जिल्ह्याच फोडावं लागेल. आमदारकडे जाऊ ना, आमदारांकडे जाऊ. तहसीलदारच्या हातात काय आमदार साहेबांनी सूचना खाली दिली की लगेच यंत्रण कामाला लावते. आमदारांचं नाही ऐकलं की मुख्यमंत्र्यांकडे, त्यांनी नाही ऐकलं की केंद्राचं. आमदार साहेब माझा शब्द मोडू शकत नाही. आपण तहसीलदार काय कायद्याच्या बाहेर जाऊन करेल काय काम तुमचं? ही दोघं घेऊ नका, नाही आम्हाला घेऊ नका. ऐका काय करायचं मी सेटिंग लावतो. आमदार साहेबांच्याकडे हा, जायचं. जायचं. चला आमदार साहेब चला, तुम्ही येऊ नका. फाटे फाटे तुम्ही येऊ दे, येऊ दे, येऊ दे. येतो ना मी. मग रामभाऊ काय येणं केलं होतं? आमदार साहेब, तुम्हाला आमची नम्र विनंती आहे. आमचं गाव पूर्वी ज्या गटात होतं त्याच गटात पाहिजे. आताच्या गटरचनेत आमचं गाव दुसऱ्या गटात गेलं. आमची राजकीय कोंडी झाली साहेबराव. अहो रामभाऊ, ही गटरचना जी असेल काय असेल, अध्यक्ष फेरबदल हे आपल्या हातात नाही. हा निवडणूक आयोगाचा वरचा म्हणजे केंद्रातले असेल नाही तर राज्याचे असेल त्यांच्या हातातला विषय हा. त्यात काय आपण हस्तक्षेप करू शकत काय नाही. केले आम्ही खेळ पैठणीचा ह्या गटात वाटल्या साड्या आणि खर्च ह्या गटात केला आणि दुसऱ्या गटात गाव गेलंय आमचं. बरोबर आहे बाळासाहेब, पण त्याच्यासाठी मी शिफारस करू शकू आणि त्याच्यात काय बदल होईल असं काय होणार नाही. काय हा झालं? काय हा बोला. रामभाऊनी एवढं सामाजिक उपक्रम राबवलं गेले 4 वर्षामध्ये, नाही म्हणलं तर 25 ते 30 नृत्यांगना आणल्या होत्या गावामध्ये लोक आकर्षित करण्यासाठी. 38 लाख रुपये गेले ते मला माहिती, मी खर्च केला. काय रामभाऊ काय तुम्ही? 38 लाख रुपये गेल्यात खेळ पैठणीचा. कुस्त्या घेतल्या, तरुण जुळवण्यासाठी, म्हणजे बरोबर आहे. कार्यक्रम असू द्या. साड्या वाटल्या, दह्यांडीचा कार्यक्रम घेतला आम्हीच, बैलगाडीची शिर्डी आम्ही घेतल्या, नृत्य ह्या गटात घेतल्या आणि गावात गेले त्या गटात. म्हणजे कुठंच कमी पडला नाही तुम्ही? नाही, लोक सगळी म्हणते रामभाऊच पाहिजे, मला माहिती आहे. आणि ह्याच्यामध्ये विशेष काय बरं का साहेब, बोला पाटील. की सामाजिक शैक्षणिक आणि गावातला सलोखा एकीचा राखण्यामध्ये रामभाऊने खूप मेहनत केली. नाही माहिती ना मला माहिती. आणि ती मग एवढी मेहनत केली तर मागचं कशाला काढते, आणि ती जर रामभाऊची मेहनत पाण्यात गेली तर काय करायचं? ऐका ना एवढी पाटील. तळमळ आहे बघा आमचं, बाकी ऐका काही ना. नाही. कसं आहे, रामभाऊचं विशेष प्रेम आहे. हा म्हणजे माझ्या म्हणजे काळजातला तो माणूस आहे. मला पण वाटतं ना, पण बघा ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, आपण काहीही करू शकत नाही. आणि त्यात काय रामभाऊ, बदल झाला तर झाला. लोक माणसाचं कर्तृत्व, माणसाच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करणार आहेत ना. आणि आज मी तालुक्याला आहे ना वरती, गट जरी असेल, गट तालुक्याच्या बाहेर आहे का अध्यक्ष? होय रामभाऊ, गट काय तालुक्याच्या बाहेर आहे का? मी आहे ना माग, माझा चेहरा आहेच की माग, काय घाबरायचंय त्याला? उचला उमेदवार नको म्हणते ती लोक. तसं नाही काय होत, बघू. ऐका ना, अशी कितीतरी हा उचलाव म्हणजे काय, आपण काय परदेशात आलो काय? ह्याच माती ते म्हणतात ते बरोबर आहे. उचलून उमेदवार तुला मत देणार नाही लोक. उचलून नाही बाळासाहेब, गट फुटला म्हणजे आपलं गाव फक्त दुसऱ्या गटात गेले. हा आता ही टायमिंग बरोबर आहे. झेडपीएन पंचायत समितीचं आता इलेक्शन लागू शकतं. बघू, तुम्ही तयारीला लागा अध्यक्ष. हा ते गटाचाच फेरबदल नाही, करता पहिल्यासारखं तर बघा साहेब तेवढा. नाही, ऐका ना, हे बघा, तुम्ही अध्यक्ष, तुम्हाला सगळे नियम माहिती असतील मला तर वाटतं. तुम्ही चांगले शिकलेले आहात. काय अवघड आहे ते बरं का, हस्तक्षेप. मला तर मी निवेदन देऊ शकतो मुख्यमंत्री साहेबांना, किंवा काहीतरी करा, पुढे ढकला, आपण परत घेऊ असं.
लय पडलो साहेब मरणाचा पडलो गाड्या वाजता पिंजून मग नीट कसं काय कमी पडलं तुला? ऐका थांबा, मला माहिती रामभाऊ, मला पण वाटतं ना तुमच्यासाठी, पण कसं आहे बघा अध्यक्ष, आता तुम्ही विनंती केली खरं, पण ह्या गोष्टी नाही तो खरंच माझ्या हातात, म्हणजे काहीच करू शकत नाही. अगदी मुख्यमंत्र्यापासून खालीपर्यंत सुद्धा कोणी काही करू शकत नाही. ह्या निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येणाऱ्या गोष्टी आहेत, हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही आता कामाला लागा आपापल्या, गटरचना असेल किंवा उद्या काय प्रोग्राम लागला इलेक्शनचा ह्याचा त्यावेळेस बघू. तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा, मी कुठं काही कमी पडून देणार नाही तुम्हाला. या मग आता चला. ठीक आहे पाटील सावकाश जावा. धीर थोडा. गेल्यात भाऊ आमदार साहेबाकडे, होईल काहीतरी व्यवस्थित. बघितलं का? अरे काय होईल, काय होईल? थोडा खर्च केला होय, पाण्यात नोटा फिसल्यात पाण्यासारख्या. अरे माझं बी थोडं पैसे अडकलेतच की त्यात. तुझं तुझं काय अडकले? कसलं पैसे? मला मिळायचं होती त्यातलं थोडंस. पैसे माझं गुतल्यात. अण्णा बंदूक कुठे? बंदूक कसलं पैसे तुझं? आता या अण्णा कोणाचं कोण, आमच्या बाबचं ना आमचं हे सगळं मागून गुतलंय ना. ए माकडा, पैसे माझं गुतल्यात, तुझा काय संबंध रे? बघा अण्णा, तुमच्या दोघांचे पैसे नाहीत गुतलं, पण आमची प्रतिष्ठा गुतली या, प्रतिष्ठा पणाला लागली आमची. हा आता त्या आमदार साहेबाकडे गेल्यात, गटरचना चालली या. कशाला पैसे गेलं तुमचं? कशाला म्हणजे? ह्या नृत्यांगना, खायला पिला, कीर्तन, तुम्हाला सांगतो ही खेळ पैठणीचा कार्यक्रम, हळदी कुंकाचा कार्यक्रम, दिसल त्याला पैठण दिली, साड्या किती. होईल सगळं व्यवस्थित. ए बाळा, असं बाया नाचून मटणं घालून मतदान वाढत नाही. लोकांच्या सुख दुःखात हजर पाहिजे. आला का एखाद्याचं कुणाचं मयत झाली तर अन्न जावा तुम्ही, आणि पंक्ती असल्या की तुम्ही चुलता पुतणी. इतकी तुम्हाला माणूस की अण्णा, मैत्री लोक थोडे असतात, पंक्ती लोक जास्त असतात. जास्त लोकांचा आपला संपर्क वाढला पाहिजे म्हणून आम्ही पंक्तीकडे असतो आणि मैत्रीकडे तुम्हाला लावतो. असं करूनच माणसं कमी केलं. रोज एका बरं भांडण, रोज एकाची जिरावताय. असं करून लोक मागे येतात का? बाबा आता उभं राहायचं, भाऊन लाडू बोलत जाऊ नका राव तुम्ही. कशाला ऐका, ही पाहुणं मागणं येऊन तुम्हाला शिकवते ते तर ऐकायचं कमीत कमी. ए माकडा, कशाला गाडला रीतीहून? ही पनवती आली, ह्यांनीच कधी मार्ग चांगला दिला नाही कोणाला. हा तेवढं बी आहे. तुला तुला पहिला उलट टाकून दिली पाहिजे. आले वाटतं जावाय बापू. या इथं बस. बस. काय आनंदाची बातमी असली तर सांगा, नाही इथनं तोंड पहिलं काळं करा. कोण तुम्ही? कधी आलाय भाऊ? माझ्या लक्षात येईल, माझं डोकं लय बदल झालंय. मापात राहायचं. तुम्हाला याला म्हणत होतो तुम्ही. इथे काय मी बोलताय भावी? ए सुट्टी द्यायची नाही, सुट्टी नाही. काय आलं का यश हाताला? गेलते शिष्टमंडळ घेऊन, आलं का यश? अहो थांबा की, त्यांना येऊ द्या, बसू द्या, पाणी बिनी घेऊ द्या, मग विचारा की. थोडं टेन्शन आहे त्यांच्या माग. इथं आमच्या कशाला कोरड पडली, तू पाणी दे त्यांना. सावलीला बसून बसून टेन्शन आहे. पाणी नको पाणी. आमदार साहेब मला जेवणात जा. जेवण आलो त्यांच्या पंक्तीला. काय बोलताय? अण्णा बोला की. यश अपयश हे आपल्या हातात नसतं. प्रयत्न करणं फार महत्वाची गोष्ट आहे. गेलो होतो, आलं यश. हा ते म्हणजे हा निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. त्याच्यामुळं गटरचनेत बदल होणार नाही. काय म्हणलं? गट रचना बदलणार नाही. जैसे थे. राहू दे आता. राहू दे. पळत आहे थांबतंय का? अरे कशाचं राहू दे. आता भाऊला गावात कुत्र तरी कुत्र्यासारखा वाढलो नको. आधीच सांगतो, हे राजकारणात पडू नका. ही भिकत डावाळेच राजकारण म्हणजे. भिकाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या दारात भिकाऱ्यासारखं राहायची सवय त्यांनी मला शिकवायचं नाही राजकारणांना. जागावतोय सगळ्याला. राहतोय म्हणजे काय फुकट नाही, उपाशी मारतात. काय जागवताय? काय जागवताय म्हणजे काय? एवढा इन्कम माझा कुठं जातोय? कसला इन्कम? म्हणलं जगत्यान उपाशी मारायला नको. अण्णा, दोन लाईनी सांगाव चांगले व्यवस्थित. आय टू आय कॉन्टॅक्ट. कसला इन्कम? महिना 40,000 पेन्शन आहे माझी. अरे अरे अरे,
जो माणूस रामभाऊच्या घरचा 1 लाख रुपयाचं खातो तो 40,000 इन्कम सांगतोय मला. दुर्दैव रामभाऊ. ओ अण्णा, तुमची पेन्शन तुम्हाला नकलाब, पण भाऊच्या डोक्याला पेन्शन नावाखाली टेन्शन देऊ नका. मी शेवटचं सांगतोय तुम्हाला. टेन्शन झाले. तुम्ही कोणाचा कोण? आमच्या भाऊला कशाला बोलत असता तुम्ही? ए माकडा, माझ्या नात्यावर तर हितवर आलाय उभा राहायला आणि मला शिकवतोय तू. चाललेलं पोरग तुम्हाला बोलायला ऐका ना. ज्ञान तुम्हाला घावाना त्याचं आणि खुशाल त्याला नाव ठेवताय त्याचाच बरोबर आहे. कळतंय त्याला. आणि भाऊ एवढं काय नाराज व्हायची गरज आहे? कुठे बी जाऊ दे की आपला गट फुटून आणि गाव फुटून, त्याला काय तवा? त्या गटात जाऊन आपण खर्च करू की अख्खं जग ओळखतंय. भाऊला सगळ्या दुनियाच ओळखते. त्या गटात लाव खर्च आहे. कुठे बी जाऊन हाडाचे काढे केल्यात मी, हिथं बी तिथं बी करील. 100% निवडून आणील. हे नाही का हाडाची काढे केली? ह्या माकडान तिकडे मथुरा पाण्यात घातली बापाची. झालं तुमचं वाटोळ. डोळं उघडा, डोळं ही माकड हाकून द्या. चपाण्याला पुरती का तुमची पेन्शन? शशा आवाज बंद कर, लय नको बोलू अण्णांना. बस. जी गोष्ट शिशीला करती तर तुम्हाला कोणालाच कळना. आजपर्यंत माझा राजकीय अभ्यास बघता ही माझ्या गोष्ट लक्षातच आली नव्हती. जेवढा शबास स्थिता जेवढा खर्च तिकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या गटात केला ना, त्याचा डबल खर्च ह्या गटात करेन. अरे महाराष्ट्राच्या कुठल्या पण कानाकोपऱ्याचा तुमचा देह स्वच्छ असेल, काम करण्याची उमेद असेल, तुमच्यात हिंमत असेल. देशात एकच नाव रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ. देशात एकच नाव रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ. दीर्घ नका. बस ठरला. रामभाऊ गट बदलला तरी दुसऱ्या गटात लढणार. चालतंय भाऊ. मग मी बी काय करतो माहिती का? ज्या नृत्यांगना ह्या गटात नाचल्या ना त्या गटात त्याच नृत्यांगना परत पण फिरेन ना. पायाला डिंगरी बांधून पळील. डबल नृत्यांगनाला संधी द्या, पण ज्या काही नवशिक्या आहेत त्यांना पण उजेडात आणा. त्यांना उजेडात आणा आणि तुम्ही जावा सगळी अंधारात. अंधारात कसं जाऊ? फिटे अंधाराचे झाले मोकळा आकाश. अंधार असल्याशिवाय नंतर उजाड दिसत नाही आणि तो उजाड पाडण्याचं काम करणार एकच माणूस, त्याचं नाव रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ. भाऊ आता काय करतो? पुन्हा क्रिकेटचा सामना भरवतो, दहीहंडी उत्सव करू, पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत करू, कीर्तन ठेवू, खेळपंडीचा कार्यक्रम ठेवू, हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवू. आणि भाऊ अनाथ माणसांना सुद्धा जपा. अनाथांना सुद्धा जपू, अण्णांसारख्या माणसांना सुद्धा दत्तक घेऊ, त्यांची सेवा करू. आपल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. तयारीला लागा. असं नसेल ते खर्च करा, पणाला लावा, कर्ज काढा. कुठल्या पाहुण्या रावळ्यांनी दिलं तर ठीक आहे. कुणी 15 एकर नुसतं म्हणते माझ्याकडे आहे, त्याची दान याच निमित्ताने आपल्याला कळणार आहे. कामाला लागा, कोणाच्या भिकेची अपेक्षा कर नका. असेल पाहुण्या रावळीची चहाड तर देतील धाड पैशाची. तयारी लागा. वा 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 वा. इंटरनॅशनल पुढे रामूनाना काय बोलतात? विजय असो, विजय असो, रामभाऊंचा विजय असो. चला रामभाऊंचा विजय असो. काय म्हणणार बाळा? काय म्हणलो होता अण्णा मी? इथं आलास कशाला वरे? हा माझ्या आधाराने आलास आणि मला म्हणतोय रे, मला म्हणतोय मध्ये पडू नका, संबंध नाही. मान ज्ञान लागण्यासाठी बोलावं लागतं, मला समजून घेत जावा. अशी लबाडी करून आयुष्यात लगीन होणार नाही तुझं. थोडं समजून घेत जा मध्ये आधी. ह्याला देतो 15 एकर कोण आणि मी घेतो ताटली. बावळाटाचा बाजार निवड. वरांनो, नवीन गटरत्नी काय खबर बात? खबर बात म्हणजे एकतर बैलगाडा शर्यत चालली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. श्वेतानं काकी तिकडेच गेली आहे. आणखीन गटात नृत्यांगना आणल्या त्या. बारा नुसती भिंगरी चालली आहे, नुसती म्हातारी माणसं तरणी बिरणी नुसती फेटन हिन टोप्यानं उदालते ती, नुसती याड पाळावले नुसतं रामभाऊ रामभाऊ, नुसतं दुसरं नावच नाही कुठं. हा ना. आणि भाऊ आता फक्त रक्कमच कमी पडती बघा. रकमेची काळजी कर नका. मी तरतूद केली, नवाजून केलंय. कोणाची रक्कम ठेवायची नाही, नाही तर लोक लय नावं ठेवतात, बदनामी करतात. आचार्याचं बुडावलं, मंडपोल्याचं बुडावलं, घोडवाल्याचं बुडावलं, नृत्यांगनाचं बुडावलं. आपल्यावर ब्लेम नको. बरोबर आहे की. आणि वजून करताय म्हणजे जमिनी बिमिनीला हात नाही ना घातला. ए गाना, आयुष्यभर माणसांनी म्हणलं पाहिजे 40 अकरावाला रामभाऊ. तिथं बाधा येऊ द्यायची नाही. जरी आली अडचण घातला जरी असला तरी माझ्या वाटणीची तशी ठेव. भाऊ ह्याला हाक म्हणून द्या. वाटणीची कसली? ए ते भ्रम काढून टाक बरं का. तुझा आमचा काय रे संबंध? हा, तू बघितलं तर माझ्या बायकोच्या मावस बहिणीचं पोरग आहे. तुझा आमचा काय संबंध आहे? भाऊ तसं जर फरक समजत असला ना मग आपलं शीट पडेल बरं का. मग पडेल एका चापटीत पाडी ना तुला शीट पडेल म्हणल्यावर.
इतका खर्च कशाला केलाय? शिक पडायसाठी केलाय का? तुझं काय डोकं रिकाम आहे का मूर्खा? हो शशा, तुला शेवट सांगतो या, तुझ्या आईला काय भावनेच्या 12 शब्द दिला असेल ना तर ती डोक्यातनं काढ बरं का. ती त्याच्या आईला मी काय शब्द दिला? माझी बदनामी करू नको. त्याच्या आईचा माझा काय संबंध आहे? मग माझ्या बायकोची मावस बहीण आहे ती. माझी बदनामी करू नको. घरातली घरात टंगळमळगळ कर नका. हातात काम घ्या. मला यश पाहिजे, विजय पाहिजे, कळलं का? टंगळमळगळ कर नका. पाण्यासारखा पाहिजे जाऊ द्या. राडाच करायचा. नीट बोल. लग्न करायचं ना तुझं? भाव चाळ्याकडे बोल नको. ती शिरनीत आणलेली का नाही, त्यातली एक जण मला काय म्हटली माहितीये का, तुझं कसं काय लग्नाचा विचार आहे का? मी म्हणलं नाही, भाव जेव्हा निवडून येईल लग्न तवाच. हो आपण लय कार्य थोबाड फोडीन. त्या बायका म्हणले ह्याला टेजवर येऊन देऊ नका, बाकीच्या पुरी घाबरत्यात. हा शशे काय बोलतोय? कामावर लक्ष द्या. आपला कुणी गैरफायदा घेणार नाही, आपल्याबद्दल कुणी अपप्रचार करणार नाही याची दक्षता घ्या. नाही तर मी कातडी काढे ना. ऍडव्हान्स मध्ये मारू करतो. मला आता कशाला मारता भाऊ? आम्ही लोकच आहे का? पैसे संपत आलेत. किती पैसा लागू दे, गणाला माग. चला. आणि ती कुठे बिनकामाचं माणूस? हत्ती कुठे आहे? ती गेलेत की बैलगाडा शिर्डीच्या माग आहे ना जबाबदारी. बंदूक घेऊन गेलेत. हा हा फायरिंग करताल तेव्हाच बैलगाड्या सुटत्या त्या. असू द्या, असू द्या. म्हणते मीच झेंडा धरतो. अरे बैल तोडवायला म्हणावा अन्नाला. झेंडा धरतो. झेंडा पंच काय तुम्ही काय धनवडे का काय का? म्हटलं पण ते ऐकत नाही. तुम्ही या. अरे बावळाटा, काय म्हणलो मी तेव्हा? कशाला काय रामुनाला म्हणत असतो? अरे रामुनाना म्हणजे यम मारी ती जोडी ती तोडी ती यमाचे दंड नसती. सगळं पैसे खर्चून टाकले, आपल्याला राहील का काय? तुला बघ आता बाळू कुठपर्यंत आली तयारी? काय सांगायचं रा भाऊ, रातून द्या जागाय मी. हे नुसतं रात्री 7ला जातोय, पहाटेपर्यंत मी जागाया. नुसता जागू नको, काम बी कर. अरे रा भाऊ, बायान पोरण गडी नुसती माते ती. हे कोण मशी आला बाबा, दुसऱ्या उचला उमेदवार असून एवढा खर्च करतोय. अरे उचलाव म्हणजे काय, आपण काय परदेशातलंय का? आणि गेलं की 500ची पती लगी सारखवतोय सगळ्याला. सुभाषराव, गाडीच्या मागवलेले पैसे दे पोरं. एखाद्या आईबाईने जर आपल्याला वावळलं, ताट मोकळं ठेवायचं. शीट आपल्या आल्या जमाया लगेच 500ची नोट छापतो. पण आपण जर खचून गेलो असतो, आपलं गाव दुसऱ्या गटात गेले, आपण नको इलेक्शनचं तयारी करायला, तर राजकीय अस्तित्व संपलं असतं ना. अहो तुम्ही गुलाल टाका ह्याच्या आता. पाटील आता टाका गुलाल. पाटील काय मला म्हणजे, रामभाऊ तुम्ही खचू नका, लढा, माणसं जोडा. का हो पाटील? प्रयत्नांती अरे परमेश्वर. रामभाऊ, तुला सांगतोय, तू जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावर ना मी कॉन्ट्रॅक्टची सगळी कामं घेणार आहे. तुला मी हात असले मध्ये लाचारगत येते आपल्या मैत्रीत. कोणी आम्ही काय नुसती गावची भांडणं मिटवू का शिव्या खाऊन? तुम्ही बाळो. कोण घेणार? त्या गटात तुमचं काय, तुम्ही गावात ए बाळा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. मग ह्यांना गटराची कामं दे, मी रस्त्याची बरं घेतो. तू रस्त्याची कर बाबा. बरं का पाटील, बोला, ऐकतोय ना. तुम्ही ज्येष्ठ माणसं सांभाळा सगळी. हा. हा जास्तीत जास्त त्यांच्या जाऊन बसा. नाहीतर काय करतात तुमच्यासारखी माणसं, तोंडा उघड बांधतात. आशीर्वाद आहे बाबा, आणि मागे जे गेली की कोचानिंदी करतात. रामभाऊ करणारे करीत असेल. अध्यक्ष आणि हा पोलीस पाटील, आम्ही निर्व्यासनी माणसं आहेत आणि निस्वार्थी माणसं आहेत. त्या करणारी लोक आहेत. आम्हाला काय राजकारणाचं नाही नाही बाळासाहेब, आम्हाला काय द्या राजकारणाचं तुम्ही पडलंय. दोघांनी शर्ती म्हणून पैशाचं नियोजन तुमच्याकडे दिलं नाही, माझ्याकडे ठेवलंय. मला माहिती ना किती निरस. गावचं भलं होतंय. हा गावचा उमेदवार निवडून येते म्हणून आम्ही दोघं झडताय. नाहीतर आमचा काय संबंध आर्थिक? आम्हाला काय कॉन्ट्रॅक्टर मिळणार आहे का कुठलं? आमची मुलं करणार आहे. ह्या जमेची एक बाजू. तसलं चालणार नाही रामभाऊ. गुलू गुलू बोलते परत आम्हाला कुठला स्वार्थच नाही गुलू गुलू बोलायला. रामभाऊ तुम्हाला माहित नाही ओ काय म्हणतात, तुमचा फायदा कोण घेते तुम्हाला कळत नाही. नेट पडलं काय तुम्हाला? लय रुपया खराचलाय का? ए, माझी तुम्हाला विनंती आहे बरं का, आपल्यातला मतभेद नको. मी एवढा तापट माणूस, मी किती संयमी झालोय. अरे राजकारण करायचं म्हटल्यानंतर समाजकारणाची त्याला जोड द्यावी. उद्या लाल दिव्याच्या गाडीत आपण फिरायला लागल्यावर माग पाहत्या रामभाऊ रामभाऊ रामभाऊ, माग पळायचं नाही गाडीच्या. पळू दे कागदावर नियोजन देऊ दे. गाडीतच घ्यायची, मागं पळवायची नाही. पण सुभाषराव, प्रामाणिकपणे सांगा काय परिस्थिती? परिस्थिती एकदम गंभीर होत चालली आहे. आता जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. तुम्ही खंबीर आहे म्हणून सांगतो की मागच्या 15 दिवसात गणानी आणि शशीनं नियोजन, आमिर ह्यांनी नियोजन करून त्या नृत्यांगांना बोलावल्या. ह्या माणसाने गाणं पहिलं सुरू झालं ना झालं, तू शिट्टी आणली, ते खडा हानाहानी झाली, ते तुंबळ हानाहानी झाली. 5 लाख रुपये वाया गेला असलं. मी तो विषय मिटावला.
तुम्हाला कोणी जायला सांगितलं होतं? तुम्ही आयोजक आहे. माझ्याकडे नियोजन आहे सगळं. अरे बाळू, माझ्या नावाची काहीतरी राहिला असं कर. त्या नृत्यांगनानं मला जर नावं ठेवली तर पब्लिक मध्ये चुकीचा मेसेज. अहो नृत्यांगनाचा दोष नाही. ही जी तुम्ही बाय आणून नृत्यांगना आणून हे खेळ केलाय त्याला कोणी मुला मुली होती 17, 18, 15, 16 वर्षाची, ह्यांची हाणामारी झाली. मतदारासाठी काय केलं तुम्ही? मतदारासाठी अहो 5-6 घरी गेलो, 10-15 घरी गेलो तर रामभाऊ कोण कुठला कोण मानायला लागली मला. खाली मान घातली मी, काय करायचं? किती खोटारडा माणूस आहे. अगोदर म्हणला रामभाऊ लय चांगलं वातावरण आहे, डबल डुलकी. अहो आपल्या गटामध्ये होतं, त्या गटामध्ये नाही ना. अहो तिथं चांगलं झालंय राव. ह्या पाटलाला गप बसायला तर घरी लावा. हो माणूस नको आपल्या घरी जाऊ. तुम्ही घरी जाऊ पाटील. असू दे, ज्येष्ठ आहेत. रामभाऊ धीर सोडू नका. मी माहिती घेतली. गानाने ह्यांनी जो गट आहे आपला जिल्हा परिषदेचा, त्या प्रत्येक गावात सामाजिक उपक्रम राबवलेत. नृत्यगानं आणल्यात, दहंडीचे कार्यक्रम घेतले, क्रिकेटचे सामने घेतले, खेळपैठणीचा कार्यक्रम असेल किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम. रातून दिवसाचं आपण मला वातावरण पोषक झालंय. सुभाषराव, 1-2 ठिकाणी कार्यक्रमाला होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणारे लेट आले, तो बरं मीच सुरू केला. काय प्रतिसादन, काय टाळ्या. आता फक्त प्रतीक्षा आहे. डायरेक्ट गुलाल टाका तुम्ही सुभाषराव. डायरेक्ट गुलाल टाका. हे अध्यक्ष झाला जिल्हा परिषद पुणे. निवडून तरी उद्या मग अध्यक्ष बघू. काय येडं का काय, मला अंदाज माहिती राव. अहो आत्मविश्वास असेल बाळासाहेब बोलत नाही. लोक प्रेम करते ते. अण्णा तोंड का पडलंय? मला तर काय चिन्ह चांगली वाटत. अजून चिन्ह वाटप व्हायचंय, अजून आरक्षण पडायचंय. बघा ह्यांचा अभ्यास. चिन्ह जाऊ दे धीरधर. ह्याने काय उद्योग केला? हांडा काय पोरांना आमच्या कोणी? हे नेहमी मारामाऱ्या करते ते दोघं. हाय बाबा हे आरा का आनंदाचा आहे सोड शशी, सोड त्याला. ए गाना यार काय झालं? मी इतका जे तुडवेन ना, नीट बोल. तुडवून मारून टाका असं मी मारणारच अध्यक्ष. अरे अख्ख्या जिल्ह्यामध्ये माझ्या नावाची चर्चा असताना अभद्रासारखा रडतोयस. काय करा, दावा आणा. भाऊ तुम्ही पहिल्यांदा फाशी घ्या. मला नाही बघवायची, मी पहिल्यांदा घेतो. भाऊ नंतर तुम्ही फाशी घ्या. झालंय काय तुला ठोकाटा गेला का रे? गाना शांत काय झाले सांग. गप गाना गप. जाऊ दे. कसा का बसू अध्यक्ष, कसा का बसू सांगा. घरावर कर्ज काढलं, जमिनीवर कर्ज काढलं, माणसांच्यावर कर्ज काढलं, हाय नाही तेवढं डाग डूक सगळं घाणवाट ठेवलं. माझं सुद्धा पैसे खरचले त्यातच. अरे मग झालं काय? काय झालं? अव ह्या गटात तयारी केली, आपल्या गटात 50-60 लाख रुपये खर्च केला बाळू काका. हा आपलं गाव दुसऱ्या गटात गेलं म्हणून काय केलं, त्या बी गटात डबलने खर्च केला. नृत्यांगना आणल्या, खेळपट्टीचा कार्यक्रम आणलं, बैलगाडा शर्यत घेतली, दहीहंडी घेतली, नाही ते उपक्रम राबवलं आणि आता तोंडाला आलेला घास असं निघून गेला. अरे निवडून येणार आहे भाऊ, धीर कशाला सोडतो? निवडून येणार भाऊ. कारण काय झालं माहितीये का अण्णा, आरक्षणच बदललं. आरक्षण आपल्याला नाही पडलं भाऊ, आरक्षण दुसऱ्यालाच पडलंय. तुला कुठून बातमी कळली रे ही? अहो पाटील टीव्ही चॅनल बघा की अध्यक्ष, सगळीकडे तीच न्यूज आहे. तसं नाही, बिलकुल मी असं होऊ देणार नाही. मला खात्री केली पाहिजे. अपक्ष उभा राहिला असतो तरी निवडून आला असतो, एवढा पैसा खर्च केला. अरे गप के रडतो का? जाऊ दे मारुती, रडू नको तो. हॅलो, कमळेश्वर जिल्हा परिषद गटाची काय परिस्थिती? हा आरक्षणचा विषय गेलं. काय झालं काय गाण्याचं बरोबर. अध्यक्ष मी सांगत होतो पिकाची लक्षणं नको ही गाबड सांगायला. ह्यांचं बी कोळसं केलं ह्यांच्या परपंच्या बरोबर. भाऊ माणूस नाव उमेद करणार आहे. जिल्हा परिषद गेलं पण काय झालं, आपण आमदार केला उभा राहू, काळीच काढून हाता बोलतो तुमच्यासाठी. केस काढी जातो तुझे. शांत राहा ना, शांत अण्णा रागावरा. ही माकड काय बी डोक्यात घालतोय, ह्याने घातलं दुसऱ्या गटात जायचं. अरे कसं काय काढायचं रामभाऊ? कसं काय म्हणजे? अण्णा म्हणतात ते बरोबर आहे. अशा नृत्यांगना आणून किंवा असे कार्यक्रम करून कुठं तुम्हाला मतं मिळतात का? हा, राजकारण समोर ठेवायचं आणि समाजकारण दाखवायचं, असं कुठं होतं का? आणि कोणी सांगितलं तुम्हाला घर जाळून कोळशाचा धंदा करायचा आणि राजकारण करायचं? काय चुकलं अण्णांचं? अण्णा सांगत होता ना नको पडायला म्हणून. त्यात काय चुकलं अण्णांचं? घर जाळून कोळशाचा धंदा करायचा, घरावर कर्ज करायचं आणि राजकारण करायचं. पुढची पिढी बी काम करणारे
बरं झाले आता त्याच्याकडून कशाला त्याचा सगळे पान उतारला करताय मामा दोघाला शांत बसून द्या माझ्या डोक्याला ताण झालाय सुभाषराव माझा एकच हेतू असतो राजकारण सुद्धा वाईट नाही त्याच्यामध्ये पडून सुद्धा समाजकारण करता येऊ शकतं माझ्यासारखा लोकप्रतिनिधी तळागाळापर्यंत लोकांची नाळ माहित असणार पण तू पांढऱ्या पळ्याचा आहे फुटक्या कपाळाचा आहे राजयोग तुझ्या नशिबातच नाही शेती कर आपलं काँग्रेस उगवला असं नसतं बाया डोक्यामध्ये उद्दिष्ट असलं देह असलं ना माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस देशाचं सुद्धा नेतृत्व करू शकतो रामभाऊ येतोय माझ्याकडे पण हे ना पण ह्या पोराला ठेवशील का जमिनीचा तुकडा तरी राजकारण अरे कोणी ऐकले माझ्या हिमतीवर जे काय साठवलं ते केलं रामभाऊ तुमच्या प्रयत्नाला नशिबाची जोड पाहिजे मिळेल आज ना उद्या तुमच्यासारखी ठेकळा पद्धतीची माणसं मागं वाढणारी असल्यावर काय होणार असू द्या झालंय झालं आता भाऊ आता इथनं पुढे तुम्ही राजकारणात पडायचं नाही आता जी काय राजकारणात आहे ना ती मी मोठ्या राजकारणात पडायचं नाही तू पडतो काय पडायसाठी राजकारणात पडतो काय एका चापटीतच पाडेन शेतीचा विषय सोडून द्या, मी बघितला होता ए अवांतर सल्ला मला देऊ नको ज्यांना पैशान माहिती रमायमान तुझ्यामुळे मी बराच अडचणी येतो कुत्र्यासारखं हाणेन माझ्या डोक्यात जाऊ नका ए बाळू जातो मी जा भाऊ काही घडू शकतो तुझ्या घराचा सगळा पागलखाना झालाय बाळासाहेब परपंच बघा आपला बाळासाहेब इथली आग लागली आपली कणस बसलेली चला चला जावा परपंच बघा बाळासाहेब नका नाती लागू जावायच्या जा भूक लागली असेल जेव्हा तुम्ही बी मला सल्ल्याची गरज नाही कोणाची इच्छा नाही रे बाबा बसायचं रे माझ्या तोंडात पाय घालतो का हो रे बाप जिल्हा परिषद जरी गेली असली ना तरी उन्हामुळे होऊ नका आमदारकीला लढवा मी आहे तुमची साथ द्यायला 100% तुमच्या नशिबात आमदारकीच लिहिली असणार आहे अरे शशा ए इकडे उजवी हातावे परत परत इकडे इकडे अरे जेव्हापासून तो आलाय ना आमचं घर शांत होतं तो अशांत केलंय कशाला मला आम्ही दाखवलं रे भाऊ शकाटाने साथ सोडली म्हणून काय झालं तिकडे पैसे घालवा आपण काय नाउमेद होण्यात अर्थ आहे का शशा तुझ्यामुळे मी चुकीचा निर्णय घेतला सासरा सुद्धा नाहीच असला मला बोलून गेला मित्र साथ सोडून गेली मी किती पळतो तुमच्यासाठी पळतोय पळू नको तू जेवढा पळशील ना तेवढं माझं पाय दुखतं मी कुत्र्यासारखं तोडवेन पळत ना अरे पळके We'll be right back.